आपल्या घरामध्ये जेव्हा ना हॉटेलपेक्षासुद्धा पदार्थ बनायला लागले ना तर घरातले आपले कौतुक करून सोडतात बरं का. की म्हणतात हॉटेलला कशाला जायचं, आमची ही ना सून, आमची लेक किंवा आमची बायको ना ह्याच्यापेक्षा भारी तयार करते, हॉटेलपेक्षा भारी. तर चला त्यातलाच एक प्रकार आमच्या घरामध्ये केला आहे पुलका. हॉटेलमध्ये होतो ना त्याच्यापेक्षा भारी हा पुलका ना चांगला करण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि झालासुद्धा बरं का. विशेषतः हा पुलका ना खायला ना हलका पुलका आणि करायला ना अगदी सोपा बरं का. तर काय करायचं, मैदा घेतला आहे. तुम्हाला गव्हाच्या पिठाचा पाहिजे असेल तर किंवा आपलं रोज आपण गहू चपाती करतो ना त्या पिठाचा केला तरी सुद्धा चालतो. हिट आहे तो मैदा स्वच्छ असं चाळून घ्यायचा, कारण की थोडंसं काहीतरी असतं जास्त दिवस ठेवलेला असतो किंवा काहीतरी हे असतं ना, आणि पीठसुद्धा मोकळं होतं. त्यामध्ये घालायचं इथं तूप घालायचं, 1-2-3 चमचे तूप ॲड करायचं, म्हणजे हे सगळं चांगलं मिक्स करण्यासाठी बरं का. तर आता हे आहे ते मिक्स झालेलं म्हणजे गोळा असा गट्टा झाला की समजायचं आपलं पीठ व्यवस्थित झालं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं ह्यामध्ये आणि थोडंसं 2-3 चमचे कॉर्नफ्लावरचं पीठ घालायचं, थोडंसं साखर घालायची 1 चमचा. आणि हे सगळं झालं की ह्यामध्ये घालायचं 4-5 चमचे दही. दही खूप महत्त्वाचं आहे. दही नसेल ते लिंबाचा रस पिळून टाकला तरीसुद्धा चालतं, शक्य दह्याचा वापर करा बरं का. त्या दह्यावर घालायचा आता इनो. आता फुलका करायचा आहे हलका फुलका म्हटलं तर ह्याला नाही इनो किंवा बेकिंग सोडाचा वापर करावा लागतोच. आता हे दही घालून, मीठ घालून, साखर घालून सगळं आहे ते पीठ आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. पिठी साखर असली तरीसुद्धा चालेल बरं का, साखरेऐवजी तुम्ही पिठी साखर वापरा. कारण की मी इथं का घातलं आहे साखर, कारण की जास्त वेळ मी इथं पीठ ठेवलं होतं. जेवढं जास्त वेळ पीठ तुम्ही मळून ठेवाल ना तेवढे पुलके आहेत ना छान चविष्ट होतात आणि मऊझार होतात. अगदी ब्रेड असतो ना तशाच पद्धतीनं होतात हे पुलके बरं का. ब्रेडच म्हणा, अगदी तोडला का ना ब्रेडसारखाच असं तोडल्यासारखं वाटतं. आजसुद्धा एकदम ब्रेडसारखाच असं दिसतं ते. तर आता थोडंसं अगदी 1 फुलपात्र फक्त पाणी लागलं बरं का मला एवढं मळलं, आणि तेवढंसुद्धा नाही लागलं, थोडंसं त्यामधलं पाणी राहिलंच. थोडं थोडं करून पाणी आपण घालून हे करायचं, कारण ह्या दही आटलं होतं आणि दह्यालासुद्धा पाणी असतं भरपूर, आणि दह्यामध्येच ना थोडंफार हे ओलसर झालं असतं. पाणी ॲड करून ना असं मळून घ्यायचं. पाण्याचा वापर थोडा थोडा करूनच मळा. पातळ झालं की ह्याला तुम्हाला ना हे करावे लागतील, आपल्याला लच्छा पराठा किंवा रोटी करावी लागेल. तर असं हे छान बशी मर्दून घ्यायचं आणि आपलं पुलका करायचा आहे त्यामुळं थोडंसं घट्टसर ठेवायचं. पुलक्याला थोडंसं पीठ आहे ते जास्त घट्ट नाही, नॉर्मली आपण चपाती करतो ना तशा पद्धतीनं. आता हे पीठ आहे ते आपण जास्त वेळ, तुम्हाला ना 2-3 तास भिजत ठेवलं तरीसुद्धा चालेल बरं का. आणि पीठ आहे ते फुललं जातं आणि असं पोकळ झालं बघू शकता, हात घातला एकदम मलमलीत झाला हे पीठ. त्यामुळे तुम्हाला म्हणले की जेवढं तुम्ही पीठ ना म्हणजे भिजत ठेवाल तेवढं ना पीठ फुलकेत ना छान होतात बरं का. थोडंसं हाताला ना तेल किंवा तुपाचा हात घ्यायचा आणि मर्दून घ्यायचं. पीठ आहे तर सेल करून घ्यायचं, म्हणजे एकजीव असं हे पीठ होतं. चांगलं असं मर्दून घ्यायचं नंतर, म्हणजे थोडंसं त्याला सैलपणा पण येतो आणि होणाऱ्या रोट्यासुद्धा सुंदर होतात बरं का. लगेचच इथं मी रोट्या करायला घेतल्यात. गोळेसुद्धा आपल्याला रोट्या आहेत ते तुम्हाला माहीतच आहेत किती कशा आकाराचे घ्यायचे, छोटे छोटे असं घ्यायचं. चांगला तवा कडकडीत गरम करून द्यायचा. आणि पहिल्यांदा काय झालं की मला ते चाळण घालवा ना, चाळण ठेवून नंतर मी रोटी भाजले. टमटमीत अशी फुगते रोटी बरं का ही, आणि चवीलासुद्धा हलकी फुलकी असते. आणि शक्यतो गव्हाच्या पिठाच्या करणार असाल तर नक्की खावा. पहिली रोटी काही फुगली नाही, नंतरच्या रोट्या छान अशा टमटमीत फुगल्या होत्या. तर म्हणतात ना पहिला डाव भुताचा, तर हा भुताला असा समजा. आणि नंतर हे रोटी येते. नंतर मी जाळी हुडकली खास मी, कारण की हुडकायलाच वेळ लागला. त्यामुळे ही रोटी मी जरासं काम चुकारपणा हा पहिल्या रोटीला झाला माझा. तरी पण म्हटलं का आपण अलटी करून भाजून घ्यायची. आणि ही रोटी अशी आहे ती भाजून घेतली आहे. आणि नंतरची बघू शकता असा रोट्या कशा टमटमीत फुगल्या आहेत. तर ही आहे मला जाळी हुडकली आणि नंतर ही रोट्या तयार करायला घेतल्या. आणि बघू शकता एकदम टमटमीत अशा फुगल्या आहेत ह्या रोट्या. आणि तुम्हाला सांगते ह्या रोट्या नाही खायला हलक्या आहेत. विशेषतः घरगुती आपण ज्या पद्धतीने अशा मी केल्यात ना तशा पद्धतीने करा. तुम्हाला हॉटेलचं सुद्धा नाही खाणं ना, हॉटेलच्या रोट्यासुद्धा खावं वाटणार नाहीत. जास्त प्रोसेस खूप नाही आहे, आपल्या कमी प्रोसेसमध्ये हे तयार होतं. अगदी आपण कणिक मळतो ना तशाच पद्धतीने हे पीठ थोडंसं दही वगैरे घालून घ्यावं लागतं आणि मगच हे मळून घ्यावं लागतं. तर अशा पद्धतीने सगळ्या मी रोट्या तयार करून घेतल्या. आणि रोट्या नाही करल म्हणजे जेवाय बसतानाच करून घ्या, लई वेळ लागत नाही भाजायला किंवा लाटायसुद्धा लागत नाही. थोड्या लाटून घ्यायच्या. एक तव्यावर 2-2 रोट्या बसतात आणि आपण जेव्हा भाजाय घेतो त्यात लगेच फुगल्या जातात आणि भाजतात सुद्धा लवकर बरं का. आणि लाटताना सुद्धा बघा एकदम पीठ आहे ते मऊ झार असं झालं आहे. लाटताना किती लाटून किती नको, लाटायचा अजिबात कंटाळा येत नाही, मजा येते लाटायला. तर खालनं वरनं थोडंसं खालून जास्त वेळ शेकून घ्यायचं नाही, थोडंसं शेकून घ्यायचं. आणि शेकल्यानंतर लगेच आलटी एक बाजू करून घ्यायची आणि नंतर आपण जाळीवर भाजून घेणार आहोत. तर एका तव्यावर 2-2 भाजतात.
आणि विशेषतः तुम्हाला सांगतो, हे रोट्याबरोबर तुम्ही खाऊ शकता पनीरची भाजी, सगळ्या भाज्या ॲड होतात. रोजच्या रेग्युलरच्या भाजीलासुद्धा आता काही ठिकाणी, पंजाब या ठिकाणी रोट्याच करून खाल्ल्या जातात. आणि ह्या बघू शकताय रोट्या टमटमीत फुगल्याला बघून माझं मनसुद्धा टमटमीत असं फुगलं होतं. एखादा पदार्थ ना प्रमाणापेक्षा सुंदर चांगला झाला ना, चवीला झाला ना, की खरंच आपला आनंद गगनात मावत नाही. म्हणतात ना, मन गार्डन गार्डन हो गया. तर हे अशा पद्धतीने रोट्या तयार झाल्या आणि तूप लागल तसं घेतलं, ते दाखवायचं लक्षात नाही तुम्हाला. तूप लावून खावा, खूप सुंदर लागतं. आणि करल तसं खातो, त्यामुळे 4-4, 5-5 रोट्या अशा खपल्या आहेत आणि त्याच्यावर अख्खा मसूर